हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्याबरोबर मॉर्निंगचं थोडंसं रुटीन शेअर करते. तेही फक्त बाहेरचंच असेल, कारण सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा बाहेरचं आवरून घेते. बाहेर लोटून आणि रांगोळी वगैरे काढून घेते. पण आज आहे रविवार, त्यामुळे रविवार म्हटलं की बेडशीट आणि उशीचे कवर चेंज करायचा दिवस असतो. मग त्या दिवशी दोन्ही बेडशीट आणि त्याचे कवर मी धुवायला काढते आणि एकाच वेळेस मशीनला लावते. तर उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर मला बाहेरचं पूर्ण दरवाजाच्या बाहेरचा एंट्रन्स आहे तो स्वच्छ करायचा असतो. तिथं मी रोज रांगोळी टाकते, झाडू मारते आणि फरशी पण पुसते. कारण काय होतं की मुलं आहेत आणि आत बाहेर खेळत असतात, त्यामुळं पायांबरोबर बाहेरचे माती पण घरात येते आणि रोज पुसून रांगोळी काढल्यानंतर थोडंसं प्रसन्नही वाटतं. सगळ्यात अगोदर तर मी रांगोळी असते जुनी काढलेली ती व्यवस्थित साफ करून घेते आणि त्यानंतर थोडंसं पुसून घेते. म्हणजे रांगोळी पुसून घेतल्यानंतर थोडेसे पायाचे डाग वगैरे दिसतात, ते दिसत नाहीत, म्हणून मग पुसून थोडंसं घेते ओला फडक्याने. त्यानंतर रांगोळी काढते. रोज वेगवेगळी आणि छोटीशीच रांगोळी असते. जर का तुम्हाला रांगोळीचे व्हिडिओसुद्धा बघायला आवडतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. रोज छोट्या छोट्या रांगोळ्या असतात, अगदी मोठ्या काढल्या जात नाहीत आणि फ्री हँड असतात. त्याला काही जास्त आपल्याला हे करावं लागत नाही. अगदी टिपक्यांच्यासुद्धा काढते मी. जर तुम्हाला ह्याचेसुद्धा व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर मला नक्की सांगा, मी शेअर करत जाईल. कदाचित मला वाटलं की हे तुम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी कधी ह्याच्या आधी शेअर केलं नाही. तर मी म्हटलं इथं छोटीशी क्लिप होती माझ्याकडं, तर तुम्हाला ॲटलिस्ट दाखवूयात तरी की रांगोळी छोट्या कशा काढता येतील आपल्या. आणि फ्लॅटमध्ये आहेत, जिथं फ्लॅटमध्ये राहतं तिथं आपल्याकडं फारशी जागा नसते. मग इथं मी रांगोळीसाठी छोटी काळी फरशी लावून घेतलेली आहे, त्याच्यावरती बसेल एवढीच रांगोळी काढते. आणि बाहेरचं सगळं आवरल्यानंतर घरातलं असं वाटतं की कधीही आपण आवरू शकतो. घरात आल्यानंतर मग पहिल्यांदा मी मुलांना उठवायला घेते, कारण त्यांना उठवून पटकन त्यांचं आवरून त्यांना शाळेत सोडायचं असतं आणि ते थोडंसं उठायला वेळ घेतातच. ते त्यांना उठवते. त्यांचं आवरून शाळेत सोडून आले मी आणि दुपारी माझ्याकडं वेळ असतो शाळेत गेल्यानंतर आणि घरातलं थोडंसं आवरून झाल्यानंतर तर फ्रीज बघा किती पसारा पडला आहे. जे काय म्हणजे किचनमध्ये तो एकच असा पॉईंट आहे, असा कोपरा आहे की जिथं आपण आपल्या हातातल्या पटकन वस्तू सगळ्या ठेवू शकतो. त्यामुळे फ्रीजवर कायम पसारा असतो. तर मला 2-3 दिवसातून एकदा क्लीन करावंच लागतं. म्हणून मग म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते, कारण किचनमध्ये अजून तरी डायनिंग टेबल नाही आहे आणि फ्रीज असं थोडासा मोकळा दिसला की त्याच्यावरती फळं आणून ठेवली जातात, भाज्या असतात, किंवा मग आता अंडी चालू केलेत मुलांना. सकाळी रोज एक अंडी देते दोघांना मी खायला. तर त्यासाठी एक तास ट्रे घेऊन येते, त्यामुळे तो ट्रेसुद्धा तिथंच ठेवला जातो. आणि म्हणजे बऱ्याच सतत हातातले कोणतीही वस्तू पटकन तिथं ठेवली जाते, त्यामुळे सतत पसारा होत असतो. तर मग मी ते म्हटलं आज स्वच्छ करून घ्यावा. तर काय झालेलं की थोडंसं इथलं झाडून घेते व्यवस्थित आणि किचनच्या फ्रीजच्या जे मागचं फरशी वगैरे आहे ना, तिथं जास्त हात जात नाही सारखा आपला पुसायला. जेव्हा किचन पुसून घेते तेव्हा तिथं हात जात नाही, म्हणून मग मी एक वेगळा वेळ काढून त्यासाठी वेळ हे करते. तर काय झालेलं फ्रीजचं साफ करताना फ्रीजच्या इथं पाल पण बसलेली 2-3 दिवस रात्रीची मुलांना दिसत होती. म्हणून म्हणलं आज मी तिला पूर्ण घालवून तिथलं साफ पण करून घेते. आणि तिथं जाळी लागलेली पण दिसत होती जरा, म्हणून मग फ्रीज हलवून व्यवस्थित साफ करायचं ठरवलं. कारण फ्रीजच्या वरचं लगेच साफ झालं असतं, पण थोडासा वेळ काढून पाठीमागचंसुद्धा साफ करायचं ठरवलं. ते बघा पाल फिरते तिथं आणि मी बराच उशीर तिची जायची वाट बघत होते. त्यानंतर त्या खिडकीतून मग मी तिला घालवली, पण 2 दिवस ती काही खिडकीतून गेलीच नाही तिकडं. खिडकीपाशीच ती थांबलेली, ती अजूनही खिडकीतच आहे. आणि मी तिथलं स्वच्छ करून घेतलं. अगदी एवढा कचरा निघाला किचनच्या पाठीमागं. रोज तिथं झाडू हे करून मी
झाडून काढते तरीसुद्धा कचरा होता पाठीमागं. त्यानंतर ओलं फडकं घेऊन मी तिथली फरशी, खालची फरशी आणि किचनच्या कडापच्चीची फरशी तीसुद्धा साफ करून घेते. कारण रोजच्या ह्याच्यात फरशी पुसताना तिथं काय आपला हात जात नाही आणि जरासं करंट इलेक्ट्रिक वस्तू असल्यामुळं करंट लागल्याची भीती वाटते. त्यामुळं थोडंसं लांबूनच पुसून घेतलं जातं. मग व्यवस्थित क्लीन करून घेते आत्ताच. आणि सगळं आणि तिथं जी खिडकी आहे ना, त्या खिडकीतनं ती खिडकी फारशी उघडत नाही आम्ही, कारण आता पावसाळा चालू झाला आहे आणि त्या खिडकीतून समजा उघडी ठेवली तर पाणीचे डुबके पडतात. आता किचनवरती सुद्धा इथं जे मी पसारा ठेवला आहे टॅमॅटो वगैरे, तिथं जर तिथं मी भांड्याचं जाळं ठेवते, तर तिथं भांडी घासून झाल्यानंतर नेतायची भांडी असतात, तर तिथं जेव्हा पाऊस येतो तेव्हा पाणी पडतं खिडकीवरनं खिडकीच्या स्लॅबवरून जे पाणी पडतं ते खाली किचनच्या इथं उडतं. म्हणून मग मी तिथं काही ठेवत नाही. त्यामुळे ती खिडकी पण वापरली जात नाही फ्रीजच्या बसली, त्यामुळे तिथे जे फार धुळा साठतो. म्हणून मग ते पुसून घ्यावं लागतं. हे मायक्रोफायबरचं माझ्याकडं रुमाल आहे. ज्या प्रकारे लेडीज रुमाल मिळतात तेच रुमाल मी क्लिनिंगसाठी वापरते. त्यांनी क्लिनिंग एकदम स्वच्छ होते. अगदी मी लिक्विड वगैरे काही घेतलं नाही. तर जे रुमाल आहे तर मी थोडासा पिळून ओलसर करून घेतला आणि त्यानेच क्लीन करून घेतलं. फार घाण झाली नव्हती, फक्त थोडंसं जे काही 3-4 दिवस झाले मी तिकडं लक्ष दिलं नव्हतं, त्यासाठी फक्त क्लीन करून घ्यायचं होतं. त्यानंतर व्यवस्थित क्लीन करून घेतलं. फ्रीज व्यवस्थित जागेवरती लावून घेते. फ्रीजमध्ये आणि भिंतीमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं असतं, त्याचप्रमाणे इथं हे करून घेते. आणि हे मॅट आहे माझ्याकडं, ते ॲक्च्युली बसायचं मॅट आहे, पण फ्रीजवरती व्यवस्थित बसतं, तेच त्याच्यावरती अंतर. ते फ्रीज मॅट पण होतं, पण ते लवकर खराब होतं, कारण साईडच्या कप्प्यामध्ये आपण साहित्य ठेवतो आणि ते मग परत वजनाने खराब झालेलं. आणि इथं फारसं ते वापरलं पण जाणार नाही, कारण दोन्ही साईडनी त्याला ब्लॉक आहे. त्यामुळं मग मी ते न वापरता हे वापरते. आणि छान व्यवस्थित फ्रीजवरचं सेट करून घेतलं आणि अशा पद्धतीनं फ्रीज क्लीन आणि व्यवस्थित झालं आहे. तो काय जास्त वेळ तसा राहणार नाही, पण थोडासा हात फिरून तरी घेतला. थोडंसं साफ करून घेतलं की जेणेकरून थोडंसं तिथलं कोपरं व्यवस्थित दिसेल. तर अशा प्रकारे फ्रीज क्लीन झालं आहे. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे काही ह्याच्यावरती जर का टिप्स मला सांगायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.